संतांचे अभंग या मालिकेमध्ये आज ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवीची आवड काय असेल ती आपण आज ऐकणार आहोत त्यांच्या अभंगामधून। निवृत्तीनाथांनी नक्की ज्ञानराजांना हे विचारलं असेल, ज्ञानराजा तू योगी आहे, जपी आहे, तपी आहे, महाविष्णूचा अवतारही आहे, असं असताना सुद्धा तुझ्या जीवीची काहीतरी आवड असली पाहिजे। देवाला सुद्धा कुठेतरी सखा पाहिजे होता, म्हणूनच हे सर्व विश्व त्यांनी निर्माण केलं। तसं ज्ञानराजा काय तुझी जीवीची आवड आहे? माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी, पंढरपुरा नेईन गुढी, पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुणी वेधले, गोविंदाचे गुणी वेधले, पांडुरंगी मन रंगले, जागृती स्वप्न सुषुप्ती नाठवे, पाहता रूप आनंद साठवे, पाहता रूप आनंद साठवे, पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुणी वेधले, गोविंदाचे गुणी वेधले, पांडुरंगी मन रंगले, बापा रखुमा देवर सगुण निर्गुण, बापा रखुमा देवर सगुण निर्गुण, रूप विटेवरी डाविली खूण, रूप विटेवरी डाविली खूण, पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले। रामकृष्ण। माझी जीवीची आवड, प्रत्येकाची एक जीवीची आवड असतेच। कोणाला एखाद्या व्यक्तीवरती अतिशय प्रेम असते, जीवापाड प्रेम असतं, कोणाला एखाद्या देवावरती, कोणाला एखाद्या वस्तूवरती, कोणाला एखाद्या पदार्थावरती। तसंच एक जीवीची आवड आहे महाराजांची। माझी जीवीची आवडी पंढरपुरा नेहीन गुढी, गुढी म्हणजे ती ध्वज पताका जी आहे वारकरी संप्रदायाची, ती तो ध्वज खांद्यावरती घ्यावं आणि नाचत बागडत विठ्ठल 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 या नामस्मरणामध्ये नाचत नाचत कुणाला भेटायला जावं? त्या पंढरीनाथाला भेटायला जावं। देव कुठे नाही, सर्व ठिकाणी सारखाच आहे, पण विशेषत्वाने जर भोगायचं असेल तर तो पंढरीला आहे। हो वैकुंठ पंढरी। म्हणून महाराज सांगतात, त्या पांडुरंगाने काय केलं? मन रंगलं माझं। अनेक रंगाने आपले मन रंगले जातात। विषयाला सोडा, लौकिकातून आपण पारलौकिक गोष्टीकडे जाऊ। अभिमानाने, अहंकाराने, लालसेने रंगलं जातं। पण काय सांगू, ह्या पांडुरंगाने माझं काय केलं? माऊली म्हणतायत, पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुणी वेधले। प्रत्येकाचे काहीतरी गुण असतो, म्हणूनच आपण तिथे आकर्षित जातो। या पांडुरंगाचा गुण असा आहे, कुणी माना कुणी नका मानू, तरी तो तुमच्यासाठी तिथे उभा आहे। कशा करता? भक्ती प्रेमा करता। त्याला ज्ञान नको, त्याला स्वर नको, त्याला गायन नको, त्याला भाव पाहिजे। म्हणून भावे गावे गीत, शुद्ध करोनी या चित्त, जरी व्हावा तुझ देव तरी हा सुलभ उपाय। भावानी जा, हे सख्या माय बाप्पा पांडुरंगा, आई म्हणा, बाप म्हणा, सर्व होतो, सर्व होतो। फक्त भाव पाहिजे, दृढ श्रद्धा पाहिजे, निष्ठा पाहिजे। काय? तोच
आणि हे ज्ञानेश्वर महाराजांना वाटलं. जागृती स्वप्न सुषुप्ती नाठवे, जागृती स्वप्न सुषुप्ती नाठवे, पाहता रूप आनंद साठवे. मी जागा आहे, झोपलेलो आहे का स्वप्नात आहे ते काहीही आठवत नाही. त्याला पाहिल्याबरोबर ते रूप आनंदाने माझ्या हृदयामध्ये मी साठवून घेतो. ह्या अभंगाची व्याप्ती खूपच मोठी आहे, पण मी माध्यमातून सरळ साधा अर्थ सांगण्याचा प्रयत्न करतो. बाप रखुमा देववर सगुण निर्गुण, रूप विटेवरी दावी. देव आहे की नाही, तुला रंग आहे, रूप आहे की नाही, याच्यात जग अडकलंय. आणि ज्ञानेश्वर महाराज सांगतात, बाप रखुमा देववर सगुण निर्गुण, सगुण आणि निर्गुण असा जो देव आहे, रूप विटेवरी दावी लिखो. ते रूप जे आहे ते विटेवरती उभा आहे. जगामध्ये कुठेही देव विटेवर उभा नाही, तर तो विटेवर उभा आहे. ही खूण मला दावली. भक्तांकरता जो विटेवर, भक्त पुंडलिकाने विटेवरती देवाला उभं राहायला सांगितलं, कारण भक्तांचा देवाला कैवार घेता यावा. कुणीतरी वाटतं, कुणीतरी वाटावं, कुणी तरी माझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असं वाटल्याबरोबर लहान मुलं सुद्धा पादाक्रांत करतो असतात. तसं आमचा विटेवरचा पांडुरंग आमच्या बरोबर आहे. आणि हे सगुण डोळ्यांनी बघता येतं, हे वारकरी संप्रदायाचं भाग्य आहे. म्हणून सगुण विटेवरी उभा सखा पांडुरंग, या विश्वाचा चालक. आणि पुढे म्हणतात, ह्या विश्वाची माय, ज्याच्या पोटी हे सर्व विश्व व्यालं, मित्रांसाठी तो सखा, असा सखा पांडुरंग माझ्या पाठी आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. रामकृष्ण.